मला समजलीच नाही. पण पुढच्या वर्षी आता आमच्या डोक्यात आलेला आहे, समजलेला आहे, पुढच्या वर्षी पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचा स्वतंत्र वर्गच भरेल बालवाटिकेचा. कळतच नाही, काही काही गोष्टी वरून शासनाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येतच नाही, बरोबरच कळत नाही. विचारून विचारून कंटाळतो. ती जी रूम तयार केलेली आहे ती बालवाटिकेसाठी तयार केली, आता कळलं आम्हाला. त्याची सजावट वगैरे सगळी बालवाटिकेसाठी केलेली आहे. परंतु इथे प्रशासनाला काहीच माहीत नसते. वरच्यांना विचारावं, वरचे काही उत्तर देतात, काही देत नाही, ते म्हणतात खालचे सांगत नाहीत का. असो, काही हरकत नाही. पण त्याही माध्यमातून एक कसरत करून आम्ही आमचा एक ग्रुप बनवलेला आहे. त्या ग्रुपच्या माध्यमातून सगळे प्रॉब्लेम सोडून घेतो. आणि PFMS जी प्रणाली आलेली आहे, तुमच्या माहितीसाठी आता सांगतो, प्रणाली जरी चांगली वाटत असली तरी किचकट आहे. सगळ्यांनी खाते काढून ठेवा. एकेकासाठी मला जवळपास एक बिल टाकण्यासाठी मला 1 ते 1.5 तास लागतो. असे मला बिल टाकायचे आहेत 110. आणि 3 OTP जातात अध्यक्षाला. 75% OTP वेगळा जातो, 13%, 12%. त्यामुळे सगळ्यांनी ती तयारी करा, शिकून घ्या. भविष्यात ह्याच प्रणाली राहणार आहेत आता. आणि आम्हाला तर PMश्रीचा पैसा येतो, त्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या फंडात येतो. त्याच PMश्री अंतर्गत 35,000 रुपये पर शिक्षक डाएटला आले होते सहलीसाठी. मागच्या वर्षी आले होते, पण मागच्या वर्षी नियोजन झालं नाही डाएटचं. मला खूप त्यांनी म्हटलं की तुम्ही नियोजन करा. मी म्हटलं माझ्या हातात देत असेल तर मी नियोजन करतो, तुम्ही म्हणत असाल तुम्ही सगळं करता आणि मी फक्त बाहेरच्या बाहेर पाहू, तसं जमत नाही म्हटलं. त्यामुळे मागच्या वर्षीची सहल निघून गेली. दिवसच नव्हते त्यांच्याकडे, कोणी नियोजन करणारं नव्हतं. नियोजन करणाऱ्या व्यक्तीला तेवढं ते प्राधान्य देत नव्हते. परंतु या वर्षीच्या सहलीचं नियोजन झालं आणि या वर्षीची सहल आमची गेली महाबळेश्वर. इथे आम्ही जवळपास 2.5 दिवस तिथे मुक्कामी होतो आणि 2 दिवस पुण्याला होतो. अशी 6 दिवसाची सहल होती, जाणे येण्याचे. मंगळवारी गेलो, रविवारला परत आलो. सुरुवातीला गेलो आम्ही महाबळेश्वरला. मी सुरुवातीला काही गोष्टी अशा सांगतो, मग मी व्हिडिओ दाखवणार आहे. सर आणि काही सर बोलतील, माझ्यातून सुटलेलं जोगदन सर. सहलीला जाणार होते आमच्या इथून दुसरे 2 जण. मी त्यांचे नाव दिले होते, कारण मी म्हटलं प्रत्येक ठिकाणी मी का जायचं म्हणून 2 लेडीजचे नाव दिले. परंतु त्यांनी त्यांच्या अनेक गोष्टी तिथं प्रॉब्लेम सांगितले. मॅडम समोर प्रॉब्लेम सांगितले. खडके मॅडमचा मला फोन आला, सर असं कसं PMश्री शाळेतले शिक्षक आहेत का जात नाही. म्हटलं मॅडम त्यांची काही वैयक्तिक प्रॉब्लेम असतील, त्यांच्या शरीराचं दुखणं असेल काही असेल, आणि असतं प्रत्येकाला वेगवेगळा प्रॉब्लेम असतो. त्याने मग त्यांना ते म्हणत मग एक काम करा, तुम्हीच चला. आणि तुम्ही असले म्हणजे माझी चिंताच भेटते, कारण मी येणार नाही आहे ट्रिपला. मग कसा तरी त्यांनी खूप आग्रह केला. माझं 15-20 दिवस झाले मला स्पॉन्डिलायसिसचा खूप त्रास होणार आहे मानेचं, त्यामुळे माझं लेफ्ट साईड खूप दुखत आहे. मी मॅडमला म्हटलं मी येत नाही. मॅडम म्हणले नाही, तुम्ही आत्ताच दवाखान्यात जा आणि तुम्ही ट्रिपला या. म्हटलं मग एक काम करतो, मी जर येत असेल तर एक मॅडम दुसऱ्या होत्या, मग मी एक काम करतो, म्हटलं माझ्या इथलं जोगदार सरांना घेतो. ते म्हणत चालत नाही, प्रतिनियुक्ती आहे. म्हटलं मॅडम ठीक आहे, मान्य आहे, प्रतिनियुक्ती आहे, परंतु 2 लेडीज पाठवा एक तर, किंवा 2 जेंट्स पाठवा, कारण 6 दिवस राहायचं, बाकीचे काही ओळखीचे नाही. नाही म्हणजे सर ते चालतच नाही. म्हटलं मग माझं काय म्हणणं आहे की ॲक्टिव्ह शिक्षक आहेत ना, ते त्यांना पाठवा, ते कुठेही गेले केंद्रात तर काही ना काही तर करतील, कामही करतील. मग माझ्या शाळेतला मी तर आहोत. मग त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला आणि प्रतिनियुक्तीवर असताना सुद्धा सरांचं भाग्य उजळलं. मी असं म्हणेन, खरं ते स्वतःही म्हणतील त्यांच्या आयुष्यातली एक अविस्मरणीय ट्रिप या शाळेमध्ये ते आले. आम्ही त्यांना एक रिटर्न गिफ्ट देऊ शकलो. हे शाळेच्या वतीने रिटर्न गिफ्ट आहे सर तुमचं. तसं तर अजून खूप गिफ्ट देऊ, अजून काही जाऊ देत नाही मी तुम्हाला, पण ते रिटर्न गिफ्टच मी समजतो. कशी तरी ती संधी चालून आली आणि सर आणि मी तिथे गेलो. महाबळेश्वरला सुरुवातीला आम्ही पोहोचलो. पोहोचल्यानंतर महाबळेश्वरला एक सुंदर असं हॉटेलमध्ये रिसॉर्टमध्ये मी आमची व्यवस्था केली होती. शासनाचा खर्च होता, 35,000 रुपये पर हेड आलेला होता. व्यवस्थित सुंदर वातावरण, निसर्गाच्या वादीमध्ये ती रिसॉर्ट होतं, तिथं थांबलो. त्याच दिवशी आम्हाला त्यांनी पुस्तकाचं गाव दाखवलं. तुम्हाला ऐकलं असेल यूट्यूबवर पुस्तकाचं गाव. तिथे गेल्यानंतर आमच्या मनात सुद्धा खूप कल्पना होत्या की पुस्तकाचं गाव कसं असेल. मग पुस्तकाचं गाव कसं, तर मग तिथे हे गाव शासनाच्या वतीने तयार करण्यात आलेलं आहे. तिथेच आमचा भ्रम निराश झाला. आम्हाला असं वाटलं त्या शाळेने आणि शिक्षकांनी तयार केलं होता, परंतु त्या शाळेशी याचा काही एक संबंध नव्हता. परंतु ही माननीय शिक्षण मंत्री, माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेबांची ही संकल्पना होती. इंग्लंडला गेली होती, इंग्लंडला एक गाव असं होतं पुस्तकाचं गाव. ती संकल्पना त्यांनी इथे आणली. मग कुठे करायचं तर अशा ठिकाणी करायची जिथे पर्यटकाची जास्त गर्दी असते. महाबळेश्वरहून 8 किलोमीटर आधी, सर गावाचं नाव भिलार, नावच विसरतो. भिलार या गावी त्यांनी व्यवस्था आहे, स्ट्रॉबेरीचं गाव आहे. मग तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर तिथं मराठी साहित्य मंडळ, मराठी भाषा विकसन मंडळ शासनाचा जो प्रोग्राम आहे त्याच्या अंतर्गत 4 कर्मचारी नेमलेले होते. तिथे त्या हॉलमध्ये पोहोचलो. हॉलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी आम्हाला सगळं गावाची रूपरेषा सांगितली, पुस्तकाचं गाव काय आहे, कोणाच्या संकल्पनेतून आलेलं वगैरे सगळं सांगितलं. माननीय तावडे साहेबांनी ही संकल्पना आणली शासनाच्या. आता ह्या गावाचं वैशिष्ट्य काय, ह्या गावातील जवळपास 40
घरांनी स्वतःची जागा हॉलची उपलब्ध करून दिली शासनाने. ते त्याच्यातून जातात येतात, त्यांचे पाहुणे थांबतात, चाही पितात, तिथं मुलगा मुलगी दाखवण्याचाही कार्यक्रम होतो, त्यांचाच हॉल आहे तो. शासनाला विना मोबदला त्यांनी दिला. आपण जेव्हा तिथे बसतो तेव्हा आपल्या मदतून कोणतीही लेडीज येते, त्यांच्या घरची जाते, मदतूनच जाते, कारण त्यांना कोण रोखणार आहे. ती त्यांची जागा आहे, त्यांची जागा शासनाला त्यांनी उपलब्ध करून दिली. आणि 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तिथे जाऊन कोणीही कोणतंही पुस्तक काढू शकते कपाटातलं, बसू शकते, वाचू शकते. आता हे पुस्तक त्या 2 कपाट आणि तिथे बसण्याची व्यवस्था ही शासनाने केली. असे त्या गावातल्या 35 ते 40 लोकांनी ती व्यवस्था करून दिली आणि त्या गावामध्ये अशा प्रकारची शासनाने तिथे व्यवस्था केली. मग याचा मागे उद्देश हा होता की गावातला कोणीही व्यक्तीने यावं, पर्यटकाने यावं, ते गाव पाहावं, स्ट्रॉबेरी विकत घ्यावी, पर्यटनही वाढते. आणि सगळ्यात महत्वाचं, कुठेतरी जाऊन त्या गावाला, त्या एखाद्या घराला भेट द्यावी, तिथे बसावं, 2-4 ओळी वाचाव्या, पुस्तक वाचायची वेळ असेल तर पूर्ण पुस्तक वाचावं. पुस्तक वापस मिळत नाही, म्हणजे घरी मिळत नाही, फक्त गावातल्यांना मिळते. अशा प्रकारची ही संकल्पना. पण या संकल्पनेत त्यांनी नाविन्यपूर्णता काय आणलेली आहे, तर या संकल्पनेत नाविन्यपूर्णता ही आणलेली आहे की एका गल्लीमध्ये कथा, त्यातले जे 2-4 घर असतील फक्त कथेचीच. दुसऱ्या गल्लीमध्ये त्यांनी साहित्य, कथा, कादंबरी, त्यानंतर इतिहास, त्याच्यानंतर बालसाहित्य, अशा प्रकारचे त्यांनी टप्पे पाडले. मग त्या गल्लीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तीच पुस्तकं वाचायला मिळतील. अशा प्रकारचं ते पुस्तक विना शाळा, सॉरी, पुस्तक विना शाळा म्हटल्यापेक्षा ते गाव पुस्तकाचं गाव म्हणून. मग आम्ही त्या शाळेत गेलो, आम्हाला वाटलं उत्सुकता वाटली. शाळेमध्ये सुद्धा असे जशी लायब्ररी आपल्याजवळ असते तशीच लायब्ररी होती. मग आमच्या बाकीचे शिक्षक म्हणत जाऊ नका, आपल्या शाळेसारखी शाळा असो. आपल्याला ती शाळा पाहायची नव्हती, आपल्याला ते गाव पाहायचं होतं. आता ही संकल्पना तुमच्या लक्षात आली असेल की त्या गावाचं सहकार्य आहे, त्या गावातला प्रत्येकाने आपला हॉल उपलब्ध करून दिलेला आहे आणि तिथे ठरलेली वेळ आहे 9 ते 6. आणि हे 4 कर्मचारी शासनाच्या माध्यमातून तिथे काम करत आहेत. त्यांचा हॉल वेगळा आहे, तो सुद्धा एका व्यक्तीने उपलब्ध करून दिलेला आहे. तिथे त्यांचं ऑफिस आहे, त्यांच्या घरातूनच आम्ही वर आलो आणि त्या ऑफिसमध्ये सगळे, आपल्याला सुरुवातीला तिथे जावं लागते, ते सर्व पार्श्वभूमी सांगतात, तिथून मग आपण कुठेही फिरा गावामध्ये. ते आपल्यासोबत येत नाहीत, आपण फिरत. ज्या घरी जायचं त्या घरी जा, घरचा कोणीही म्हणणार नाही आपल्याला की तुम्ही का आहात. त्याच्याच घराच्या बाजूला त्याची स्ट्रॉबेरीची शेती आहे, त्याला मात्र हात लावू देत नाही. अशा प्रकारचं हे पुस्तकाचं गाव वाचन संस्कृतीला विकसित करण्यासाठी त्यांनी केलेलं आहे. त्यांनी अनेक उदाहरणं दिली किंवा काही म्हातारे लोक, काही ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी कितीतरी कादंबऱ्या वाचल्या वगैरे वगैरे, ते तर ठीक आहे, वाचनालयात जसं वाचतात. पण असं हे गाव आहे लोकांच्या सहकार्याने शासनाने तयार केलेला पुस्तकाचं गाव. त्यानंतर मग तिथे थांबलो, तिथे नंतर झालं मग आम्ही पण प्रतापगडाला गेलो, तिकीट केली, थोडीशी मजा केली, प्रतापगड पाहिला. मग त्या दिवशी मुक्काम केला, दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही वाईची शाळा पाहिली. बरोबर, वाईची शाळा आम्ही नगरपालिकेची शाळा पाहिली. ती PMC शाळा नव्हती, ती आदर्श शाळा होती. आश्चर्य वाटेल, एका इमारतीमध्ये शाळा भरते, ग्राउंड नाही, काहीच नाही. भर वस्तीतली शाळा आहे, 3 इमारती शाळा भरते, कारण जागा कमी पडते. त्यांचा त्या वाईच्या नगर परिषदच्या शाळेचा पट आहे 1102 आणि 180 मुलं त्यांचे बालवाडीत आहेत. असा जवळपास 1300 ते 1400च्या जवळपासचा तो पट आहे. पट पाहूनच आम्ही आनंदित झालो. जवळपास किती शिक्षक असतात? 26 लोकांचा स्टाफ. बसायला प्रेयर घ्यायला सुद्धा जागा नाही. याच्यापेक्षा दुपटीचा हॉल समजा, हा लंबा आहे, तो डबल असेल असा. त्या हॉलमध्ये सगळे बसवतात तिथेच. मग तिथे त्यांनी फक्त 1/3 पोरं बसवलं, बाकीचे बसवू शकत नाही. त्यांची बालवाटिका ते चालवतात. आणि मला एक विनंती आहे, एक आपण आता पुढच्या वर्षीपासून एक गोष्ट करू शकतो. आपण जर आपल्या शाळेमध्ये बालवाटिका सुरू केल्या ना, तर मला असं वाटतं पहिलीच्या पटाची सुद्धा आपली समस्या मिटेल. काहीतरी करून त्यांना 1 तास तरी आपल्या शाळेमध्ये शिकवा. अंगणवाडीत काहीच होत नाही. त्या संकल्पना तिथे आहेत त्यांची. तर त्या बालवाटिकेला मग त्या आपल्या सगळ्या बालवाटिकेच्या मुलांना आम्ही भेट दिली, वर्गांना भेट दिल्या, सगळं झालं. तिथून त्यांनी जे तिथले एक शिक्षक आहेत ते म्युझिकमध्ये खूप इंटरेस्ट घेतात, म्युझिक टीचर नाही. त्यांनी त्यांच्या गीतांनी आणि त्या मुलांच्या ताल आणि वाद्य वाजवतात ते मूल. त्याचा व्हिडिओ लावेल मी थोड्या वेळानं. ते पाहूनच आम्ही सगळेजण भारावून गेलो. खूप सुंदर असं ताल ते वाजवतात, गीत खूप सुंदर होतं. त्याच प्रेरणेने हे गीत सरांनी इथं बसवलेलं आहे.
तो व्हिडिओ मी इथं पाठवला होता सरांनी, त्याच काळामध्ये बहुतेक तो व्हिडिओ पाहिला आणि तेच गीत आहे. खूपच सुंदर असे शाळा. मग तिथे भेट दिल्यानंतर आम्ही गेलो आदर्श शाळा शिरगावला गेलो. ती आपल्या शाळेसारखी शाळा आहे, काही वेगळं काही सांगण्यासारखं त्याच्याबद्दल काही नाही. त्यांनी फक्त आम्हाला ते ICT लॅबमध्ये नेलं. ICT लॅब आपल्या इथे सुद्धा तयार होणार आहे, आपल्या शाळेमध्ये सुद्धा मंजूर झालेली आहे, पण अजून आली नाही. 26 कम्प्युटर येतील आपल्या शाळेत आणि पूर्ण एअर म्हणजे साऊंड प्रूफ राहते ती आपली इथं दहीहंड्याला मिळालेली आहे आणि खदानला मिळालेली आहे. त्या शाळेतून आम्ही आलो. नंतर मग आम्हाला वेळ होता, आम्ही महाबळेश्वरला फिरायला जायचो. महाबळेश्वर वगैरे फिरलो मस्त. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पुण्याला निघालो. पुण्याला निघाल्यानंतर त्या दिवशी आमची कोणती शाळा नव्हती, त्या दिवशी आम्हाला ऑफिसेसला भेट द्यायची होती. त्या दिवशी सर्वात प्रथम आम्ही गेलो पाठ्यपुस्तक आपलं बालभारतीचं ऑफिसला. पुस्तकं कशी छापल्या जातात, आपल्या सगळ्या मागण्या तिथे मांडल्या, किंवा तुम्ही मागच्या वर्षीचा पट का घेता. सगळ्यांची अडचण, पुस्तकं कमी येतात, ज्या वर्गाची नाही त्या वर्गात जास्त येतात, सगळ्या अडचणी मांडल्या. हे एक स्वायत्त मंडळ आहे. ते म्हणत आम्ही सरकारी मंडळ नाही म्हणतो, आम्ही स्वायत्त मंडळ आहे. आम्हाला जो आदेश येतो तेवढे पुस्तक आम्ही छापतो. मग त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही थोडंसं MPSCला कळवा असं, किंवा शिक्षकांच्या ह्या तक्रारी आहेत म्हणून तुम्ही चालू वर्षाचा पट घेत जा आमचा. कारण मागच्या वर्षी पहिल्या वर्गात दुसऱ्या वर्गात असतात 30 मुलं आणि चौथ्या वर्गात असतात 50 मुलं. तो तिसऱ्या वर्गात चौथीत जातो, 50 पुस्तकं येतात. तर आपल्याला गरज कितीची आहे? 30ची. आणि इकडे पहिल्या वर्गात होतात 45 मुलं, येतात किती? 30च. 15 कमी पडतात. ते सगळं सांगितलं त्यांनी, आम्ही सगळं पाहिलं, पुस्तकं कशी हे केलं. तिथे एकही प्रिंटिंग होत नाही, प्रिंटिंग सगळ्या बाहेर होतात. फक्त तिथे पुस्तकांचा स्टॉक होतो आणि आता ते पुस्तकं डिस्पॅच होतील आपल्यासाठी. त्याचे भंडार आहेत आपल्या अमरावती, नागपूर वगैरे सगळ्या ठिकाणी. तिथे येतात, तिथून आपल्याला पुस्तकं मिळतात. ती सगळी प्रिंटिंग झालेली आहे, 90% प्रिंटिंग झालेली होती. यावर्षी 3-4 वर्गाची पुस्तकं बदलत आहेत आपली. ते पुस्तकं तिथे छापून तयार होते. ठीक आहे, बालभारतीला गेलो. बालभारतीनंतर आम्ही गेलो सायन्स सेंटरला. सायन्स सेंटरला भेट दिली. 5:30 वाजता बंद होणारं सायन्स सेंटर आमच्यासाठी 6:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आलं. सायन्स सेंटरची धावती भेट घेतली. त्यानंतर धावती भेट घेतल्यानंतर मग मॅडमचा, आम्हाला खडके मॅडमचा फोन आला. त्या मिटिंगला आलेल्या होत्या पुण्याला. म्हणाला आता तुम्ही SCRTला या. आता तिथून SCRTला पोहोचायचं म्हटल्यानंतर 15 किलोमीटर पुण्याची संध्याकाळची ट्रॉफिक आम्हाला वाजली 9. 6:30 वाजता निघालो, वाजले तिथं पोहोचायला 9. बंद दरवाजे सगळे मॅडमने दाखवले. आम्ही म्हटलं मॅडम काय नाही, काय पाहायचं, तुम्हाला काही अडचण आहे? मॅडमचं कसं होतं, मी तर मॅडमला काही मेसेज केला की पहिले फोन यायचा होता, सर तुम्हाला काही अडचण नाही काय? म्हणजे त्यांना असं वाटायचं की बाबा हे काही आपला कार्यक्रम बंद पाडतात का. म्हटलं मॅडम ते बंद काय दाखवता? नाही, बंद दरवाजे पाड आणि हवालातली कोणकोणते कक्ष होते. ठीक आहे, पूर्ण बंद SCRT पाहिली. एकेका दालनाच्या दरवाजाजवळ गेलो, पाठी वाचली, सगळं काही केलं. मॅडम स्वतः फिरल्या, वर गेल्या, खाली आल्या, वर गेल्या, खाली आल्या. आणि आमचे शिक्षक बांधव त्यांना आम्ही आधी सांगून ठेवलं होतं की मॅडम यायच्या आधी सांगा की आम्ही हे सगळं पाहिलं. परंतु ते मॅडम जसं झाल्या, नाही मॅडम चला ना, आम्ही काहीच नाही पाहिलं. मग नंतर 9 वाजता खाली उतरल्यानंतर सर किती वेळ झाला, सकाळपासून थकलो होतो. 2 वाजता पुण्याला पोहोचलो. पूर्ण ट्रॅव्हलिंग 2 वाजेनंतर पुण्यात ट्रॉफिकमध्ये फिरणे आणि त्याच्यानंतर रात्री जाणे आणि सकाळी 6 वाजता उठा म्हणतात मॅडम, कारण जालंधर नगरला जायचं होतं. ठीक आहे, काही हरकत नाही. पाहिली SCRT, त्यांच्या नियोजनाचा भाग होता. त्यांनी त्यांचं काम पूर्ण केलं, आम्ही आमचं काम पूर्ण केलं. दुसऱ्या दिवशी अत्यंत महत्त्वाचा दिवस होता आमच्यासाठी, जालंधर नगरची वारे गुरुजीची शाळा पाहण्याचा. सकाळी आम्ही नाश्ता वगैरे करून 7:30ला निघालो. जवळपास 9:30 पावणे 10च्या जवळपास आहे ना, आपण त्या शाळेमध्ये एंट्री केली. शाळेमध्ये जायपर्यंत आम्हाला असं वाटे की आपण कुठेच चाललो. इतकी भयान रस्ता, सगळा रस्ता तुटलेला, इतकं इंटेरियरचं गाव की विचारूच नका. म्हणजे असं वाटे की ही शाळा इंटरनॅशनल, आणि इंटरनॅशनल झाल्यावरही रस्ता नाही. आता तर कमी रस्ता बांधायला पाहिजे, पण नाही. शाळेत जाण्यासाठी जिथं गाडी थांबली तिथून गाडी जमण्यासाठी असा चढ कसा तरी त्यांनी केलेला, तो कसा तरी रस्ता डोंगरावर जसा चढतो तशा प्रकारचा, तिथेही रस्ता नाही. शाळेत गेल्यानंतर पाहतो तर काय तिथे 8-10 बसेस आधीच उभ्या, म्हणजे 5-7 बसेस मोठमोठ्या, 4-5 गाड्या. शनिवारात इथला पर्यटनाचा दिवस असतो त्यांच्याकडे. आणखी आश्चर्याचा धक्का तिथे बसला. दरवाजाजवळ पोहोचलो, शाळेमध्ये एकही शिक्षक. वारे गुरुजी नाही, नाशिकला गेले. मॅडम आल्या नाही शाळेत. आश्चर्य. 2 मुलं समोर आले. नमस्कार नाही, चमत्कार नाही, काहीच नाही, वेलकमही नाही.
त्या मुलांना आपल्याशी बोलायला फुरसत येईल. 8वीतले पोरं, शाळा आहे 4थी 5वी पर्यंत. ती मुलं समोर आले आणि आम्हाला म्हणते, सर कुठून आले? असं आला आपण. ठीक आहे सर, 2 मध्ये डिवाइड होऊन जा, 2 गट करा. एक गट तू घेऊन जा बेटा, एक गट चला माझ्या मागे. झालं, काहीच नाही, बुके नाही, काही नाही, काहीच नाही. थोडंसं वाटलं कुठं तरी काय आहे. मग चालत गेलो. ती मुलगी जे बोलत होती, शिक्षकही बोलू शकत नाही. शिक्षकही आपण इतकं चांगल्या प्रकारे डेमॉन्स्ट्रेशन देऊ शकत नाहीत. हे ते तिथले 8वीचे मुलं डेमॉन्स्ट्रेशन देत होते आणि एकाला नाही अशा जवळपास 10 ते 15 टीम हँडल करत होते. 15 मुलं. कुठेच गर्दी नाही, कुठेच घाई नाही, काहीच नाही. एक त्या रूम मध्ये गेल्यानंतर दुसरा जाईल, दुसरा ग्रुप गेल्यानंतर तिसरा जाईल, एका रूम मध्ये ती घेऊन जातो. वर्गाच्या पाट्या पाहत होतो आम्ही, एकही वर्गाची पाठी नव्हती. पहिला वर्ग दिसला नाही, दुसरा दिसला नाही, तिसरा दिसला नाही, चौथा दिसला नाही, 5वा दिसला. त्या मुलीला आश्चर्य वाटलं. आमच्यापैकीच कोणतरी प्रश्न विचारला, पट किती आहे? 120. शिक्षक किती आहे? 2. मॅडम आल्यात का? नाही, येतील आता. कोण गरज नाही का? नाही, आम्ही 8:30 पासून. म्हटलं तुमच्या इथे तर 4 शिक्षक पाहिजे नियमानं. शिक्षकाची गरजच काय म्हणे सर? काय वाक्य होतं त्या मुलीचं? शिक्षकाची गरजच काय? बस झाले म्हणे सर, मॅडम सर आहेत, बस झाले, वाले सरच बस झाले. आश्चर्य वाटलं. ते सुरुवातीचे धक्के होते आम्हाला. नंतर त्यांनी एक एक गोष्ट आम्हाला सांगितली. तुमच्या माहितीसाठी तिथे वर्गच नाही. 120ची 120 मुलं एकत्र बसतात आणि एकत्र शिकतात. त्यांची संकल्पना अशी आहे, 3 महिन्यात अभ्यासक्रम पूर्ण करतात. 3 महिन्यात ते अभ्यासक्रम पूर्ण करून टाकतात त्यांचा सुरुवातीच्या. मग आम्ही त्यांना म्हटलं, सर कसं? शासन काही म्हणत नाही का? शासन काय म्हणणार आहे? शासनाला उद्देश काय आहे? वाचन, लेखन, गणितीय क्रिया हे आल्या पाहिजे. अभ्यासक्रमात असतेच काय याच्याशिवाय दुसरं? ज्याला वाचता येते त्याला धडे शिकवण्याची गरज काय? तो स्वतः वाचतो, स्वयंअध्ययन करतो, जिथं अडचणी आल्या तिथं फीडबॅक देतो, पुटअप करतो त्याला थोडंसं काहीतरी जे करायचं. त्या मुली सांगतात आम्हाला, त्यांनी तयार केलेले आहेत विषय मित्र. विषय मित्र काय करतात? 3 महिन्यात अभ्यासक्रम. सर काय करतात? 2-2.5 तासाचं लेक्चर घेतात फक्त वाले सर. 2-2.5 तासाच्या लेक्चरमध्ये पहिल्या वर्गापासून 5व्या वर्गापर्यंतला पाणी हा घटक शिकवायचा, तो शिकून मोकळे होऊन जातो. संख्या शिकवायच्या पहिलीपासून तर करोडपर्यंत सगळ्या एकाच वेळेला बसवतात, शिकून जातात. अशा प्रकारचे त्यांनी गट पाडले अभ्यासक्रम. त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक घटक हा प्रत्येक पाठात आहेच, ते प्रत्येक वर्गात आहे. उदाहरणार्थ पाणी शिकवायचं तर पहिल्या वर्गाला पाणी आहे, स्वच्छ पाणी, गढूळ पाणी. दुसऱ्या वर्गाला त्याच्या पुढची स्टेप आहे. तिसऱ्या वर्गाला पाण्याचे स्रोत आहेत. चौथ्या वर्गाला त्याच्या पुढे जाऊन आहे काहीतरी पाण्याबद्दलचं. 5व्या वर्गाला काय S2O म्हणतात बा पाण्याला, तिथपर्यंत आहे. हे पहिल्या वर्गापासूनच शिकून देतो म्हणे आम्ही, सगळे पोरं एकत्र बसवतो. मग असा आमचा अभ्यासक्रम 3 महिन्यात पूर्ण होतो. 3 महिन्यात कोणता अभ्यासक्रम पूर्ण करतात? पाठ शिकवतच नाही. ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्यातल्या, ज्या मुलांना संकल्पना समजायला पाहिजे तेवढ्या त्या कॉमन रूपात शिकवतात. आणि शिकवल्यानंतर उरलेले 7 महिने ते मुलं स्वयं अध्ययन करतात. हे तिथलं विशेष. सगळे मुलं स्वतः शिकतात. शिकण्यासाठी त्यांचे ॲप्स, टॅब्स, शाळेमध्ये लावलेले विविध प्रकारचं साहित्य, स्वयं अध्ययनाचं साहित्य आणि विषय मित्र. विषय मित्र असे असतात. प्रत्येक वर्गात 4 मुलं असे असतात की त्यांना एकाच शिकवलेलं लक्षात राहते किंवा ते आपल्यापेक्षा पुढे असतात. माझ्याच वर्गात आहे, अंशू नावाचा पोरगा आहे, 4थी वर्गाचा अभ्यास आजच करतो. वर्ग 2रीत आहे, मी त्याला कमी पडतो, तो 4थीचाही अभ्यास पूर्ण करून दाखवतो तुम्हाला आजच. मग अशा मुलाची त्यांनी मदत घेतली विषय मित्रासाठी. हे त्यांना मग त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कामी पडतात. आणि त्यांनी व्हॉलेंटियर नेमलेले आहेत. व्हॉलेंटियर कोण आहेत? गावातले आहेत, काही जे शिकलेले आहेत. इतकंच नाही तर त्यांची जुनी शाळा जी आहे जालेंदरवाडी,